एका गावात मनोज नावाचा एक धनगर राहत होता. त्याच्या मुलाचं नाव होतं दीपक. दीपक रोज आपल्या मेंढ्या घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत. एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली, त्याने जेवण केले, पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले आणि तो झाडावर चढला व जोरात ओरडला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. लोकांना हे खरे वाटले. ते शेतातली कामं सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्या जवळ आले आणि त्याला विचारलं, कुठे आहे लांडगा, कुठे आहे लांडगा. जसं लोकांनी विचारलं तो मोठमोठ्याने हसू लागला व म्हणाला, कशी गंमत केली. सगळे शेतकरी संतापले, पण करणार काय, तसेच निघून गेले. दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकऱ्यांना उगाचच हेलपाटा पडला, पण पुन्हा कसे फसवले म्हणून दीपक हसू लागला. शेतकरी खूप संतापून निघून गेले. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरंच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारला. दीपक जोर जोरात ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. पण आजूबाजूच्या लोकांनी त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करत असेल असे समजून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या मारल्या. दीपक आपल्या झाडावर बसून रडू लागला, पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली, पण फार उशीर झाला होता. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळाले हे कमेंट करून अवश्य सांगा.